ग्रेट. थँक्यू दीपक. थँक्यू व्हेरी मच. सुंदर. सतीश बागुल आलेले आहेत. हां, सतीश नाही का? सतीश नाही ना? जीवनात प्रॉब्लेम्स. थँक्यू. खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. आम्हाला आनंद वाटतो आहे. अजूनही लोक येत आहेत. सो चांगलं आहे. स्वागत आहे सगळ्यांचं. थोडं इनकन्व्हिनियन्स असेल पण बसून घ्या. आणि जे कोणी व्यवस्थापक आहेत त्यांनी जरा थोडं खुर्च्यांचं अरेंजमेंट करावं प्लीज. जीवनात प्रॉब्लेम्स वेगवेगळे रूप घेऊन येतात. बघा कसं असतं. प्रेमात पडल्यावर नायक काय गातो? तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, हर खुशी तुझे मिले, खुदा खुदा मुझे गम दे. पण ह्याच नायकाची लग्नानंतर काय भूमिका होते ते बघूयात आपण. अभिमान नावाचा एक सुंदर चित्रपट आला होता जो आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी बघितला असेल. अमिताभ बच्चन एक नावाजलेला गायक, पण लग्न करतो गावाकडच्या एका अल्लड भोळ्या बाबड्या पण गोड गळ्यात लाभलेल्या एका मुलीशी, जया भादुरीशी. तिचं एकच स्वप्न असतं लग्न झाल्यावर की एक साधी गृहिणी म्हणून नेटानं संसार करायचा. तिचं काही बाकी करिअर वगैरे हे नसतं डोक्यात. पण नवऱ्याची हौस म्हणून आपण कुठेतरी एखाद्या कार्यक्रमात ती गाणं गाते आणि तिला ऑफर येते आणि हा पण हो म्हणतो मोठ्या मनाने आणि मग ती गायला लागते. आणि नंतर अशी परिस्थिती होते की तिचा मुळातच स्वर चांगला असतो, ओरिजिनल आवाज आणि शास्त्रीय संगीताची बैठक. त्यामुळं तिला एवढी प्रसिद्धी मिळते की ती बघता बघता ती मोठी होते आणि हा बाबा स्क्रीनवरून डिसअपिअर होतो. तर मग नंतर काय, तर मग ह्याच्यातला जो प्रेमी आहे जो आधी तिला प्रपोजल करतो तर तो प्रेमी गायब होतो आणि त्याची जागा घेतो एक नवरा, एक टिपिकल नवरा. आणि सुखी संसाराची वाट लागते. माणूस कुठून सुरुवात करतो आणि कुठं जाऊन पोचतो. विशाल आगरकर, तू मेरी जिंदगी है. बघा या गाण्यातनं आपण ते ऐकूयात.